श्री शिवाय नमस्तुभ्यम। 777 पोर्टल जे येत आहे परत बघा, या महिन्याच्या 25 तारखेला, जुलै महिन्याच्या 25 तारखेला 77 पोर्टलचे आपण बघतोय की मॅनिफेस्टेशनसाठी अतिशय असा चांगला दिवस 7 जुलै, मग त्यानंतर 16 जुलै आणि आता येत आहे 25 जुलै। तर या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये तर मी सगळी माहिती तुम्हाला दिलेलीच आहे, पण बघा ही आता शेवटची तुमची संधी आहे की तुम्ही या दिवशी तुमची विश या ब्रह्मांडाला सांगणार आहे, ब्रह्मांडाच्याच भाषेत। 7-7 पोर्टलचं महत्त्व काय आहे ते थोडक्यात तुम्हाला सांगते। 777 नंबर युनिवर्समध्ये असलेले काही युनिवर्सच्या भाषेमध्ये समजणारे असे नंबर, ज्याद्वारे आपण आपली इच्छा प्रगट करतो आणि ह्या ब्रह्मांडाला सांगतो आणि त्या ब्रह्मांडाचे आपल्याला आशीर्वाद अशा स्वरूपात मिळायला लागतात की आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला मदत व्हायला लागते। तर बऱ्याच जणांच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत आणि मला त्यांचे मेसेज पण येत आहेत। तर मी आहे रेखा पिसेकेतर्फे तुमचं सगळ्यांचं स्वागत। आणि माझे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील, त्यातनं खरंच तुम्हाला उपयुक्त माहिती मिळत असेल तर नक्की तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या जवळच्या लोकांना शेअर करा। आणि जर तुम्हाला ह्या 77 पोर्टलचे किंवा वैश्विक शक्तीचे जर आशीर्वाद मिळत असेल तर नक्की तुम्ही ह्या कमेंटला टाकू शकता व्हिडिओच्या। आणि मानितिका ज्यांचा संबंध आहे ह्या 77 पोर्टलशी, तर मला असं वाटतं मानितिकांचा अगदी जवळचा हा नंबर आहे, नंबर 7। मानितिका कोण आहेत त्यांच्याबद्दल भरपूर मी व्हिडिओ तयार केलेले आहेत, ते व्हिडिओ पण मी टाकलेले आहेत। माझ्या पीसेकी फॅमिलीमधल्या जवळपास सगळ्या लोकांना ही माहिती आहे की मानितिका कोण आहे। अगदी थोडक्यात मी तुम्हाला सांगते की मानितिका हा एक पवित्र आत्मा आहे, एक एंजल आहे की ज्याद्वारे जेव्हा आपण त्यांना हे 77 पोर्टल, जेव्हा आपण आपली विश मॅनिफेस्ट करत असतो किंवा आपण या ब्रह्मांडाला ती विश सांगत असतो, त्यावेळेस आपल्याला एंजल नितिका किंवा एक पवित्र आत्मा, स्पिरिट एंजल आपल्याला मदत करते आपली ती इच्छा पूर्ण करण्यासाठी। तर आपण म्हणतो की भरभराटीची ही देवता आहे किंवा आपली कुठली इच्छा पूर्ण करणारी अशी ही देवता मानितिका। तर ह्या दिवशी तुम्ही नेहमीप्रमाणे काय करायचं आहे, सकाळी 6:45ला आपण रेकीचं ध्यान घेत असतो। त्या रेकीच्या ध्यानाची लिंक मी ह्या व्हिडिओखाली नक्कीच टाकून ठेवेल, तर त्या ध्यानाला तुम्ही जॉईन करायचं आहे। त्या रेकीचं ध्यान झाल्यानंतर लगेच आपण आपली विश या ब्रह्मांडाला सांगणार आहोत। तर जे ध्यानाला अटेंड करू शकणार नाही त्यांच्यासाठी त्या दिवशी तुम्ही तुमची जी कोणी इष्टदेवता असेल, जी कुठली देवता असेल तिचं नामस्मरण करा, आपल्या कुलदेवतेचे नामस्मरण करा आणि मग तुम्ही तुमची इच्छा ब्रह्मांडाला सांगायची आहे। एक कोरी वही घ्यायची आहे, हिरव्या रंगाची शाई असलेला पेन असेल तर तो घ्यायचा आहे आणि बघा तुमची इच्छा तुम्ही ब्रह्मांडाला सांगणार आहात। या वहीच्या कोऱ्या पानावर पहिल्या पानावर तुम्ही लिहायचं आहे श्री, जे आपण नेहमी लिहितो, नेहमी आपण कुठलीही नवीन सुरुवात करताना श्री करतो, श्री लिहितो आणि मग नंतर तुमच्या देवतेला तुम्ही ज्यांना कोणाला मानता, तुमच्या गुरूंना, श्री गुरुदेव दत्त असतील, श्री गुरुदेव दत्त प्रसन्न म्हणून तुम्हाला तिथे लिहायचं आहे। आणि तुमची जी कुठली इच्छा असेल, तुम्हाला मुलांना, कोणाला परीक्षेत यश पाहिजे असतं, कोणाला आपल्या धंद्यामध्ये यश पाहिजे असतं किंवा कोणाची काही अडकलेली कामं असतात, तर त्या कामामध्ये यश मिळण्यासाठी तुम्ही तुमची इच्छा त्या पहिल्या कागदावर लिहिणार आहेत। फक्त तुम्ही लिहिताना कशी लिहायची आहे की ती सगळी पूर्ण पॉझिटिव्ह दृष्ट्या तुम्ही ब्रह्मांडाला सांगत आहात अशा याच्यात तुम्हाला लिहायची आणि ती इच्छा तुमची पूर्ण झालेली आहे। उदाहरणार्थ तुम्ही सांगू शका की श्री गुरुदेव दत्त यांच्या कृपा आशीर्वादामुळे माझी तब्येत एकदम चांगली आहे। तब्येत तुम्ही सांगू शकता आणि मला तुम्ही सांगू शकता की मला तुमच्या ज्या काही आर्थिक अडचणी असेल की नाही, माझं ते काम पूर्ण झालेलं आहे आणि मला पैसे मिळत आहेत। ह्या पद्धतीने तुम्ही तुमची इच्छा ब्रह्मांडाला सांगायची आहे। आणि त्याच्या अगोदर तुम्ही काय करायचं की तुम्ही करताना इष्टदेवतेचं स्मरण तर करायचंच आहे। रेकी साधकांनी स्वतःला रेकी घेऊन घ्यायची आहे। सगळ्या चक्रांचे बीजमंत्र म्हणून त्या चक्राच्या आदिदेवता त्यांचे स्मरण करून आज्ञाचक्रावर गुरूंचे आभार मानून, जशा आपले रेकीचे गुरु आहेत, रेकी मास्टर्स आहेत, डॉक्टर मिकाव सुई, वासंतीताई अभ्यंकर यांचे आभार मानून मग आपण आपल्या ही इच्छा आपण आपली ब्रह्मांडाला सांगणार आहे। या ब्रह्मांडीय दैवी शक्तीचे आभार मानून मग आपली इच्छा तुम्ही लिहायची आहे कागदावर। सगळ्यांनी लक्षात ठेवा की रेखी घेऊनच तुम्ही मग तुमची इच्छा 7 वाजता बरोबर लिहायला सुरुवात करायची। त्याच्यावर तुम्हाला 6:45ला तुम्ही बसायलाच पाहिजे ध्यानासाठी
आणि जे कोणी रेकी शिकले नसतील त्यांनी तुम्ही मनापासून तुमच्या कुलदेवतेचं जे गुरु आहेत त्यांचं स्मरण करा, जप करा. त्याच्यामध्ये स्वामी समर्थांचा तुम्ही जप करू शकता, दत्तगुरूंचा जप करू शकता, शंकर महाराजांचा जप करू शकता. तुमच्या ज्या कोणी इष्टदेवता आहेत त्यांचं तुम्ही स्मरण करून जप करायचा आहे. आणि तो जप अगदी मनोभावे करा तुम्ही, म्हणजे त्या तत्वाशी एकरूप व्हा. आणि जपाची पद्धत पण मी तुम्हाला सांगितली आहे, तो व्हिडिओ पण माझा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही श्वास घ्यायचा आहे, श्वासाला रोखायचं आहे आणि मग श्वास रोखून त्या रोखलेल्या श्वासामध्ये जेवढ्या वेळा तुम्हाला तुमचं गुरूंचं किंवा कुठलाही जप करायचा असेल, रामनाम पण तुम्ही घेऊ शकता, तो जप तुम्हाला करायचा आहे. आणि मग तो जप तुम्हाला मदत करेल तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी. आणि मग तुम्ही मानेतिकांचं पण स्मरण करायचं आहे. मानेतिका त्यांचा अतिशय सोपा आहे. त्यांचा जो मंत्र आहे तो लीराज तासा वेफा वे नितिका. त्यांचं जे मानितिकांचं ध्यान आहे त्याचा पण मी व्हिडिओ टाकून ठेवत असेल, म्हणजे त्या व्हिडिओला द्वारे तुम्हाला अजून काय करायचं आहे ते पण त्यातनं आयडिया येईल. जसं मी म्हटलं की मानितिका म्हणजे स्पिरिट एंजल, पवित्र आत्मा, त्यांचं एक चिन्ह आहे, त्याला सिजिल असं म्हणण्यात येतं. आणि त्या सिजिलला बघून आज्ञाचक्रावर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. माझा जो मानेतिकांचा जो ध्यानाचा व्हिडिओ आहे तो पण मी ह्या व्हिडिओच्या लिंक खाली टाकून ठेवते, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की नक्की तुम्हाला कशावर ध्यान करायचं आहे. आणि मग ते ध्यान करून मग तुम्हाला मानेतिकांचे आभार मानायचे. आणि मग बरोबर 7 वाजता तुमची विश आहे, तुम्ही तुमच्या कागदावर बरोबर सुरुवातीला वर्षी लिहा. मशी गुरुदेव दत्त प्रसन्न, कुठल्याही देवतांचं नाव तुम्ही लिहू शकता. आणि मग नाव लिहिल्यानंतर जसं त्या दिवशी आहे श्रावण महिन्यामधला पहिला शुक्रवार, म्हणजे ह्या 25 तारखेला शुक्रवारी आपण म्हणू शकतो की श्रावण महिना सुरू आहे. तर त्यासाठी तुम्ही त्या दिवशी तुम्ही ओम श्री शिवाय नमस्तुभ्यम असं पण तुम्ही लिहू शकता. आणि मग तुमची जी विश आहे ती तुम्ही ब्रह्मांडाला सांगायची आहे. पूर्ण झालेली आहे अशा स्वरूपात तुम्ही तुमची इच्छा 7 वेळा हिरव्या पेनाने लिहायची आहे. ही 7 वेळा तुम्ही तुमची 7 वाजता लिहायला घेतली इच्छा आणि बरोबर 7:07 ती इच्छा लिहून तुमची संपलेली असेल. नाही संपली तरी चालणार आहे, पुढे अजून 2-3 मिनटं तुम्ही घेतले तरी चालणार आहे. याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही इच्छा तुमची पूर्ण ब्रह्मांडाला सांगितलेली आहे. ही झाली सकाळी तुम्हाला 7:07 करायचं आहे. त्याच दिवशी संध्याकाळी तुम्हाला काय करायचं, तर त्या दिवशी संध्याकाळी बरोबर 6:45ला परत तुम्ही रेकीचं ध्यान करा. जे रेकी साधक नाही आहे त्यांनी आपल्या इष्टदेवतेचा जप करायचा आहे. मानेतिकांचं स्मरण ठेवायचं आहे. मानेतिकांना आज्ञाचक्रातनं बघण्याचा प्रयत्न, आपल्या इष्टदेव आपली जी कुलदेवता आहे त्यांना बघण्याचा प्रयत्न करा. त्यांना मनापासून नमस्कार करा. दत्तगुरूंचं स्मरण करा. आणि मग तुमची इच्छा परत तुम्ही 7 वेळेला त्याच वहीमध्ये पुढच्या पानावर लिहायची आहे. आणि मग लिहून झाल्यानंतर तुम्हाला एक जास्तीची गोष्ट काय करायची आहे, जसं तुम्ही सकाळी पण 7 वेळा लिहिलं, संध्याकाळी पण 7 वेळेला तुम्ही तुमची इच्छा हिरव्या पेनाने लिहिलेली आहे. आणि मग त्याच्याखाली तुम्हाला या ब्रह्मांडाचे धन्यवाद मानायचं आहे. थँक्यू डिवाईन, थँक्यू युनिवर्स, किंवा मी खूप आभारी आहे या ब्रह्मांडाची, असं तुम्हाला 3 वेळा त्याच्याखाली लिहायचं आहे. आणि ही गोष्ट तुम्हाला सातत्याने कमीत कमी 7 दिवस आणि 7च्या पट्टीमध्ये 14 दिवस, 21 दिवस, 28 दिवस ह्या पट्टीमध्ये तुम्हाला करायची आहे. तर आपली इच्छा ह्या काळामध्ये जरी पूर्ण झाली तरी मिनिमम तुम्ही 7 दिवस तरी ही इच्छा लिहायची आहे. कोणाला होऊ शकतं की 2 दिवसातच अनुभूती येईल. मानेतिका पण आशीर्वाद देते आणि शिवाय 777 पोर्टलचा पण तुम्हाला लगेचच त्या पोर्टलचे आशीर्वाद म्हणजे ब्रह्मांडीय शक्तीचे आशीर्वाद मिळायला लागतील. तर आता 7 नंबरचा संबंध कसा काय आहे ह्या डेटशी तर आपण बघूया. आणि मानेतिकांशी 7 नंबर हा केतू ग्रहाचा नंबर आहे. 7 नंबरवाले बर्थ डेट ज्यांची असते, ज्यांचा जन्म 7 तारखेला होतं, ही लोक खूप स्पिरिच्युअल असतात, देवाचं खूप करणारी असतात. आणि आपण म्हणतो की केतू ग्रह हा देणारा ग्रह आहे. तशीच ह्या जन्मतारीख असलेल्या 7 तारीख जन्मतारीख असलेल्या व्यक्ती ही देणारी व्यक्ती असते. त्यांच्यामुळे दुसऱ्यांना आर्थिक लाभ होतो. त्याबद्दल चांगल्या मनाने अतिशय चांगल्या असलेल्या ह्या व्यक्ती दुसऱ्यांनाही त्यांचा खूप फायदा होतो. तर अशी ही व्यक्ती स्वतः खूप स्पिरिच्युअल असते आणि केतुग्रह हा स्पिरिच्युअलिटीशी संबंधित आहे.
म्हणून आपण म्हणू शकतो की 7 या नंबरचा संबंध एंजल नीतिकांशी पण आहे, जो पवित्र आत्मा आहे देणारा आत्मा आहे. तर इन्फिनिटीचं चिन्ह याला आपण कॉन्सन्ट्रेट करून आणि मग मा नीतिकांचं स्मरण करून आपण रेकी घेतो आणि मग आपली जी इच्छा आहे ती ब्रह्मांडाला सांगतो आणि ती पूर्ण करण्यासाठी हे ब्रह्मांड आपल्याला मदत करतेच. तर माझ्या जी काही ध्यानाच्या लिंक आहेत 8 इन्फिनिटी का सिम्बॉल आणि त्याला कसं कॉन्सन्ट्रेट करायचं तर त्याचा पण मी लिंक टाकून ठेवत आहे. तर नक्की तुम्ही बघा आणि त्याद्वारे तुमची इच्छा तुम्ही ब्रह्मांडाला सांगा आणि तुमचा कुठल्याही दृष्टीने फायदा होत असेल, तुमची इच्छा पूर्ण झाली तर नक्की मा नीतिकांना एंजल नीतिकांना अतिशय प्रिय असलेले त्यांच्याबद्दल तुम्ही दुसऱ्यांनाही सांगा. आपल्या ह्या व्हिडिओखाली तुम्ही थँक्यू मा नीतिका एवढं नक्की लिहा. आणि जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला जी काही आर्थिक लाभ झाली, जी इच्छा झाली ती पूर्ण, ती तुम्ही तिथे लिहू शकता. तर नक्की मी सगळ्यांचे खूप आभार मानते. मा नीतिकांचे आशीर्वाद जसे मला मिळत आहे तसे सगळ्यांना मिळू दे ही माझी मनापासून इच्छा. तर नक्की 777 पोर्टल बघा, अतिशय शुभ असा दिवस, श्रावण महिन्यातला पहिला दिवस. तर नक्की आपली इच्छा या ब्रह्मांडाला सांगा. ब्रह्मांडीय सांकेतिक भाषेद्वारे आपली ती इच्छा पूर्ण व्हायला लागतेच. फक्त मी सांगते की तुमचे कर्म सातत्याने चांगले ठेवा, मनामध्ये सातत्याने दुसऱ्यांबद्दल चांगले विचार, कोणी कसाही वागला तरी आपण नेहमी आपले विचार चांगले ठेवा आणि प्रत्येकाच्या कर्माप्रमाणे त्यांची इच्छा पूर्ण होण्यासाठी मदत होतेच. जर कुठे तुम्हाला वाटत असेल किंतु परंतु जरी तुमच्या डोक्यात आलं किंवा ज्यांचा विश्वास आहे अशाच लोकांनी ही इच्छा व्यक्त करायची आहे आणि ब्रह्मांडाला सांगायची आहे. मा नीतिकांवर पूर्ण विश्वास ठेवून मा नीतिका भरभरून त्यांचा आशीर्वाद देतात. केतू ग्रह आणि 7 नंबर. तर नक्की ह्या 7 नंबरची जादू आपल्या आयुष्यात घेऊन या आणि बघा कसे छान तुमची तुम्हाला जादू तुमच्या आयुष्यात घडायला लागते, मिरॅकल्स घडायला लागतात. मॅनिफेस्टेशन मला असं वाटतं एक अशी टेक्निक आहे इच्छापूर्ती करण्याची. तुमची जी इच्छा आहे ती तुम्ही अगदी बरोबर भाषेत जर ब्रह्मांडाला सांगितली तर ब्रह्मांड तुम्हाला मदत करतेच. त्याला जोड हवी तुमच्या चांगल्या कर्माची, नामस्मरणाची. सातत्याने उठता बसता तुम्ही कुठल्याही अवस्थेमध्ये काही काम करत असताना सातत्याने तुम्ही नामस्मरण करत राहिला. नामस्मरण म्हणजे असं नाही आहे की तुम्ही कंटिन्यू तोंडाने बोलत राहा, नामस्मरण म्हणत राहा. तुम्ही आतल्या तुम्ही मनातल्या मनात नामस्मरण करू शकता. जरी मी आत्ता तुमच्याशी इथे बोलते तरी माझा आत्म दत्तगुरूंचा जप सुरू आहे, रामनामाचा जप सुरू आहे. तर त्या तत्वाशी तुम्ही नेहमी एकरूप व्हा आणि आपोआपच तुम्हाला खूप छान अनुभूती यायला लागतात. तर नक्की तुम्ही मा नीतिकांबद्दल दुसऱ्यांनाही सांगा. तुम्हाला अनुभूती येत असेल तर नक्की या व्हिडिओखाली थँक्यू मा नीतिका टाका. आणि जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की दुसऱ्यांना शेअर करा. मिळू द्या या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना. मला मिळाले माझ्या वैश्विक गुरूंचे आशीर्वाद. वासंतीताई अभ्यंकर, त्यांचे प्रत्येक क्षणाला मी खूप आभार मानते. त्यांचे भरभरून आशीर्वाद जसे मला मिळत आहे तसे माझ्या पीस रेकी फॅमिलीतल्या प्रत्येकाला मिळत आहे. शिवशक्ती असलेली वैश्विक शक्ती तिची अनुभूती आपल्याला देतेच. फक्त सातत्याने त्या शक्तीचे स्मरण ठेवा. वैश्विक शक्तीमधील जे अतिशय प्रभावी असलेले चिन्ह आहे ते सातत्याने रोज काढत राहा. आपल्या हातांवर काढा, पिण्याच्या पाण्यावर काढा, आपण जे अन्न ग्रहण करतो त्याच्यावर काढा आणि बघा या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद मिळतातच आणि त्यांची अनुभूती आपल्याला यायला लागते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री शिवाय नमस्तुभ्यं. थँक्यू मा नीतिका, थँक्यू मा नीतिका, थँक्यू मा नीतिका.